अजितदादांची जी राष्ट्रवादी आहे ह्या निवडणुकीमध्ये आम्ही पाहिलं की गुलाबी रंग घेऊन तुम्ही एक गारूड घातलं महाराष्ट्रावर, तर येत्या काळामध्ये आपल्या पक्षाची प्रतिमा काय असली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आमची प्रतिमा ही असली पाहिजे, आम्ही सेक्युलर विचारधारेचे आहोत. शिवशाहू फुले आंबेडकरांची जी विचारधारा आहे आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राचा जो काही विकास करत असताना, महाराष्ट्राला पुढे नेत असताना त्यांनी जे काही धोरण अवलंबलेलं होतं त्या धोरणाचा आदर करून आपण पुढे जायचं, हे आमचं कामाचं सूत्र त्या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे. आणि हे करत असताना ज्या महत्त्वाच्या समस्या आज लोकांच्या समोर असतील त्या समस्या वेळ पडली तर काही तज्ज्ञ लोकांशी पण चर्चा करून किंवा तुम्हाला काय वाटतं ह्याच्यातनं काय मार्ग काढला पाहिजे. आम्हाला तर आमच्या पद्धतीनं, आम्हाला बरेच वर्षाचा अनुभव असल्यामुळं देवेंद्रजी त्यांच्या अनुभवातनं काही भूमिका मांडतात, एकनाथरावजी मांडतात, मी मांडतो, इतर पण मंत्रीगण मांडतात. परंतु त्याचबरोबर ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही, ज्यांचा उद्योग क्षेत्राशी संबंध असेल, ज्यांचा इतर वेगवेगळ्या क्षेत्राशी संबंध असेल, ह्यांचं पण थोडंसं मत जाणून घेऊन मग आपल्याला निर्णय प्रक्रियेपर्यंत यायला सोपं जातं, धोरण ठरवायला सोपं जातं. आणि त्याच्यामुळं आम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार त्या बाबतीमध्ये करत असतो आणि तसंच आम्ही करत पुढं जायचं ठरवलेलं आहे.